मग तेव्हापासून मग ती कुठं होती, घरी होती की इथं होती शाळेत? 9 तारखेला ह्या महिन्यात 9 तारखेला गेली घरी ती. हा स्कॉलरशिपचा पेपर देऊन गेले. स्कॉलरशिपचा पेपर देऊन गेले. जास्त आजार झाला राजूरवरून नाशिकला. इथं मविशीला नेलती का? PSC दवाखाना तिथं नेलते का? तिथं कोणी नेलते? गाडी जाते ना शाळेच्या आजारी मुलांची. हा हा त्याच्यात नेला. तिथून मग तिला राजूरला. इथल्या गोळ्या जास्त झाल्या ना, त्या गोळ्याने इन्फेक्शन झालं. इथल्या गोळ्या जास्त झाल्या का? इथं कोण गोळ्या देत नाही, शिक्षक देतात का? कोण शिपाई देतात दवाखाना? आणि तुमच्या अधीक्षिका हे इथं राहतात का? हा इथं राहायच्या, राजूरलाच राहायच्या. राजूरला राहायच्या. मोठ्याने बोल ना. राजूरला. अधीक्षिका इथं नाही राहत का? दिवसाची राहायची, रात्री तिकडे जायची. हा का? नाईटला. मावशी देते का? आणि ज्या अधीक्षिका त्या नाही का इथं नाईटला किती दिवस थांबतात त्या? ते नाईटला नाही राहत. अधीक्षिका नाही राहत. अधीक्षिका नाईटला थांबतच नाही का? एक दिवस थांबलेला नाही अधीक्षिका? थांबले ते 1 दिवस. किती दिवस? 1 दिवस. कधी कधीच थांबते, कधी कधी नाही थांबते. आणि तुमच्या ज्या मासिक तपासणी कुठं होती? इथं शाळेत. इथंच होते का? कोण येतं? डॉक्टर आहेत. लेडीज का जेंट्स? लेडीज आहेत. आणि बाळा तुला मग काय असं काय ताप सर्दी खोकला आला तर ते कोण देतं गोळ्या औषधं? कोतम दादा देतात. कोण देतं? दादा. दादा? कोणचे दादा? कोतम दादा. तू पण नाशिकची का? आणि दिदी उग शिसवतची? हा अकोले तालुका मला माहिती आहे. आणि तू ग बाळा? साकीरवाडी. कोणाची? हा घाबरू नको ना, मोठ्याने बोल ना. दीदी किती दिवस झाला आजारी होती? ही आता काल मयत झाली तिच्यावाली ती दीदी. आपण किती दिवस झाला आजारी होती ती? डिसेंबर. आणि ज्या अधीक्षिका आहेत तुमच्या जगदने त्या इथं दिवसा थांबता का रात्री थांबता? आणि रात्री कोण थांबतं मग? मावशी. हा हा. दरवाजा बंद कर. नाही राहते. आणि जे मग तुम्हाला असं थंडी ताप आला, काही खोकला बिकला झाला तर औषध गोळ्या कोण देतं मग? कोण ग? संध्याकाळी मावशी. हा हा. कोण देते बाळा? कोणत्या मॅडम? नाही रात्री जर काय झालं तुम्हाला जर? कोणती मावशी? आणि हे दादा काय देतात तुम्हाला? तू काय म्हटली मागाशी दीदी? इथं वर्गात आजार असला ना मग दादा देतात. तुम्ही देता काय ना? मी इथं दीदी बोलते ना. दवाखान्यात तुम्ही घेऊन जाता? अच्छा. आणि ज्या अधीक्षिका असतात त्या नाही दवाखान्यात नेत का? असल्या तर नेतात. हा हा हा. मग आता ह्या मुलीला मवेशीला तुम्ही घेऊन गेलते का दवाखान्यात? ही आता ह्या कालच्या मुलीची मयत झाली ती. बिंदा सांगा, घाबरू नका. काल ज्या मुलीची मयत झाली त्या मुलीला दवाखान्यात कोण नेलं होतं? तुम्ही नेलं होतं. अधीक्षका मॅडम नव्हत्या बरोबर? तुम नाही खरं सांगा. तुम्ही कुठले? संगमनेरचे. मग चुकीत खोटं बोलायचे ना, मी पूर्ण माहिती घेतलेली आहे. काय? नाही हा म्हणजे खोटं बोलायचं नाही तुम्ही. मग आता 8 दिवसापूर्वी तुम्ही एकटेच गेलते ना या दीदीला घेऊन दवाखान्यात? कोणत्या 21 तारखेला? आत्ताच्या. हा तुम्ही नेलं होतं. आणि अधीक्षिका मॅडम कुठे होत्या? हॉस्टेलवर होत्या. म्हणजे 22 तारखेला तिला जास्त झालं, 22 पासून ऍडमिट होती ती. हा नाशिक सिव्हिलला. नाशिक. नाही सर ते म्हणजे घरून आले घरून त्याच्या अगोदर मॅडम
त्याच्या अगोदर म्हणजे 8 दिवसापूर्वी मवेशी PSC ला हे दवाखान्यात घेऊन गेले अधिक म्हणजे त्यांच्या पालकांनी काय केलं तिला अकोला नेलं मी नव्हतो म्हणजे आणि राजूरला ऍडमिट होती ना ती का कधी ती राजूरला होती ना नाही राजूर नव्हते मग दाखवायला नेलं तर फक्त चेकअपला पालकांनी घरी इथून घरी नेलं व्यवस्थित होती म्हणजे ते दवाखान्यात नव्हतं ना ते व्यवस्थित होती मग त्यानंतर पालक आले घेऊन गेले मग त्यांनी 9 दिवसांनी 8-9 दिवसांनी आम्हाला फोन केला म्हणे मग हे असं खरंच होतं तिथं असं म्हणजे आता जे विस्तार केल्यानंतर दिलं आता नाही मग कधीच्या डिसेंबरच्या आपले जानेवारीच्या किती तारखेला जानेवारीच्या नाही तेव्हा व्यवस्थित होते मग तुम्ही किती जानेवारीला नेलं किती तारखेला नेलेलं 21 का 22 असं इथं PSC ला हो हा मग तिथं त्या डॉक्टरांनी कुठली ट्रीटमेंट दिली तिला नाही आता तपासलं घाबरू नका बिंदास सांगा आम्ही फक्त विचारतोय तुम्हाला कुठल्या याच्यावर ट्रीटमेंट दिली त्यांनी मग गोळ्या कुठल्या याच्यावर दिल्या हा थंडी वाजून यायची त्याच्यावर गोळ्या दिल्या ओके किती ताप होता ताप तपासला होता का मग नंतर त्याच डॉक्टरांच्या गोळ्या चालू होत्या का मवेशीच्या नाही कुठं तपासलं मग मवेशीलाच मग हे नाशिकला कधी नेलं तिला नाशिकला पालक त्यांनी जेव्हा घरी गेले आपलं कोण होतं तेव्हा अधीक्षिका होत्या का कधी पालकांनी फोन केला त्यांना नाशिकला न्यायला अधीक्षिका होत्या का पालकांनी फोन केला म्हणजे राजूला गेले मग ते राजूला तिकडे आले पालक तिकडून राजूर आले राजूरून मग त्यांनी राजूच्या PSC केले तिथून मग नंतर मग डॉक्टरांनी सांगितलं नाशिकला कधी नेलं किती तारखेला किती तारीख शनिवारी म्हणजे नाशिकला मग कुठं नेलं तिथं सिव्हिलला किती दिवस होती तिथे सिव्हिलला 5-6 पण ते 2 दिवसात हे झालं ना नाशिकला नेली परंतु तिला इतर काहीतरी कावडीचं निकाल सांगितलं होतं नाही इथं ते तवा नाही काय नव्हतं मग का वेळ लगेच झाली का एका दिवसात तिला मग त्यांनी व्यवस्थित होती ना तिकडून त्यांनी ते घेऊन गेले घरी घरी तेव्हा त्यांनी तिकडं 5-7 दिवसांनी घरी असताना आपले घरी असताना ऐका घरी असताना आपले लोक किती वेळेस तिला भेटायला गेले आजारी होती तेव्हा मॅडम फोन करायची बरं त्या मॅडमला पाठव जातो त्या जगधन आहेत ना त्यांना पाठव हो तिची आत्याची मुलगी होती तुम्हाला सांगायची का तिला काय त्रास होते का ती बोलायची का अशी काय म्हणायची मग हात पाय वाकडे झाले त्यावेळेस कोण आलो होते इथं मग सर होते अच्छा आणि नंतर तुम्ही कोणाला सांगितलं मग कुठे घेऊन गेला मग बाहेर गेलं मग आमचा तास चालू घडली का तिचं सांगा डिटेल तुम्ही अधीक्षिका ना काय नाव जगधणे रंजना किती दिवसापासून येते तुम्ही 2019 काय झालं तिला ती साधारणतः डिसेंबरमध्ये हे तीर्थ पथक आलं होतं ना तर त्यांनी चेहऱ्यावर डाग होता त्याच्यामुळे मग त्यांनी काय केलं त्यांनी तिथे डिटेक्ट केलं आणि हाताला तिच्या आहे ना हे नव्हतं टोचत नव्हतं मग त्याच्यामुळे त्यांनी तिला ह्याच्या गोळ्या चालू केलेल्या होत्या कुष्ठरोगाच्या आणि मग त्या गोळ्या साधारणतः कोणी चालू केल्या त्या गोळ्या मवेशीच्या का राजूरच्या नाही मवेशीच्या मग त्यांनी त्या गोळ्या चालू केल्या तुम्ही पहिल्यांदा कधी गेला तुम्ही दवाखान्यात तिथे घेऊन तिला 20 तारखेला ते पथक आलेलं होतं 20 तारखेच्या पथकानंतर मग त्यांनी सांगितलं तुम्ही गेला घेऊन स्वतः ते दादा घेऊन गेले होते ना कधी तिला दवाखान्यात
प्रत्येक वेळेला कसं होतं माहिती का मॅडम, कधी जर एकटी मुलगी असली तर ते घेऊन जातात. पण अधीक्षिका म्हणून जबाबदारी कोणाची असते? जेंट्सची असते का लेडीजची असते? मॅडम मी स्वतःच जात असते. फक्त प्रॉब्लेम काय होतो, नॉर्मली काही असेल तर मग ते घेऊन जातात. नाही मग तुम्ही अधीक्षिका म्हणून तुमचं काम काय ते सांगा मला. ते घेऊन जाणंच असतं. मग तू जेंट्स कसं काय गेलेलं घेऊन? ते दादा कसं काय घेऊन गेले त्यांना? नॉर्मली असेल नॉर्मल असो पण तुमचं काम नाही का मग ते? आता ते काय होतं मॅडम, प्रत्येक वेळेला कारण आमच्याकडे लेडीज कोणी लेट असं कसं काय? तुम्ही अधीक्षिका आहेत ना? हो आहे. मग पण मी जर कधी रजेवर तुमचे काम काय काय सांगा बरं मला. सगळंच आहे, मुलींचं सगळंच बघणं. मग मुलींचं बघणं तर मग ते कसं, ते दादा कसं काय घेऊन गेले तिला? कधी मध्ये आहे ना, कधी मध्ये कसं काय? मग तुमचं कामच काय? कधी मध्ये जर तुमची अधीक्षिका म्हणून नेमणूकच त्या पदावर केली ना मुलींची जबाबदारी घ्यायला, मला सांगा तुम्ही किती दिवसात नाही इथं मुख्यालयाच्या ठिकाणी वसतिगृहात राहतात? मी सुट्टीच्या दिवशी वगैरे राहते. माझी म्हणजे नेमणूक ही नाहीये. मग मी क्लर्क म्हणून आहे, फक्त इथे तो पोस्ट नाहीये म्हणून मग मला इथे नेमणूक. पण अधीक्षकाचा चार्ज आहे ना तुमच्याकडे आता? चार्ज दिले नाही राहत मुक्काम शनिवारावर वगैरे राहते. इतर दिवशी माझे कधी प्रॉब्लेम असले तर राहते. पण मला आता माहिती भेटली तुम्ही वसतिगृहात राहतच नाही इथं मुक्कामी. मग तुम्हाला असा प्रॉब्लेम होतो, तुम्ही अधीक्षकाचा चार्ज कशाला घेतला मग? अर्ज दिलेले मग जशी आले ना तेव्हापासून मी अर्ज देते प्रकल्पात की मला हा चार्ज नकोय म्हणून. मग आता मी मागच्या यापूर्वी असं नाही, ऐका ना ताई, मला तुम्हाला दोष नाही द्यायचा. तुम्ही अधीक्षकाचा चार्ज घेतला बरोबर, पण तुम्ही मुख्यालयाच्या ठिकाणी राहतच नाही ना. आता ह्या मुलींना काही ताप, थंडी, सर्दी, खोकला झाला ते दादा गोळ्या देतात, सर बघतात त्यांना. मग तुम्ही जबाबदारी कसं काय घेतली मग? काय होतं मॅडम, ज्या वेळेला मी रजेवर असते रजेवर पण तुम्ही मुख्यालयाच्या ठिकाणी राहायलाच नाही येत मॅडम. मग कुठं राहतात मुलींनी? मला माहिती भेटली आता मुलींकडनं. नाही, कधी जेव्हा माझे प्रॉब्लेम असतात ना त्यावेळेला मात्र मी जात असते. तुम्ही एकही दिवस राहिलेलं नाही इथं? कसं काय? मला माहिती भेटली ना आता मुलींकडनं. त्यांनाच विचारा ना. विचारलं त्यांना मी मुलींना, हे आजारी पडला ते दादा गोळ्या औषध देतात. मॅडम हे झालं दिवसाचं. म्हणजे दिवसाचं म्हणजे नाही दिवसाचं जाऊ दे, दिवसाचं शिक्षक पण राहतात इथं, बाकीच्या मावशी पण राहतात, त्यांनी पण त्यांची काळजी घेतली. रात्री जर मुलींना काय झालं जबाबदार कोण आहे मग? आमचं काय झालं मॅडम, तुमचं काय झालंय, आमचं काय झालंय मला सांगू नका. मला तिथे रूम नाहीये. तुम्ही अधीक्षकाचा चार्ज घेतलेला आहे ना, मग तुमची जबाबदारी नाही आहे का मॅडम? खाली राहा वरती राहा, मुलींच्या ठिकाणी राहता का तुम्ही? निवासी राहता का इथं? मुलींच्या ठिकाणी म्हणजे मला हॉस्टेलमध्ये रूम नाहीये, कारण आमची एकलव्यच्या याच्या दोन्ही शाळा एकत्र भरतायत, त्याच्यामुळे तिथे अधीक्षिका ते मला कारण देऊ नका. तिकडे राहते. कुठं खाली राहता? खाली रूम आहे तिकडे एकलव्यच्याच याच्यात क्वार्टर. तुम्हाला शाळा कुठली दिलेली? आदर्शाची. तुमचं काम काय मग? आदर्शला रूमच नाहीये आम्हाला, हॉस्टेल नाहीये, आम्ही एकत्र राहतोय. आम्हाला 3rd फ्लोअर दिलेला आहे हॉस्टेल. मग आता ह्या मुलींना काय गोळ्या औषधं द्यायच्या वेळेस कोण देतं मग गोळ्या औषधं रात्री? मॅडम रात्रीचं तसं काही प्रॉब्लेमच आहे. असं कसं काय सांगून येतो का? आता ह्या मुलीचा झाला अचानक झाला का तिच्यावाला? आता ही कालची जी घटना घडली तिला आहे ना मॅडम, तिला त्या गोळ्या चालू होत्या. त्याच्यानंतर आहे ना ती आजीला भेटण्यासाठी म्हणून 9 तारखेला ती घरी गेली. ह्या 9 तारखेला? हो 9 फेब्रुवारी. आणि 9 फेब्रुवारीला घरी जाऊन आणि मग ती 21 तारखेला तिच्या पालकांनी मला फोन केला की मॅडम तिला म्हणे कावीळ झाली आहे आणि तिला ते सांगताय ते समितीला. मग म्हटलं चालेल, मग मी सरांना फोन केला. हर्ष सरांनी सांगितलं मॅडम इथून गाडी करा, कारण आम्हाला काही हे नाही. तुमची ही दवाखान्याची गाडी, ती गाडी कुठे? ॲम्ब्युलन्स नाही. ॲम्ब्युलन्स होती ना का? आधी होती, आता नाहीये का? नाही. मग आता तुम्ही ह्या मुलं आजारी पडल्यानंतर दवाखान्यात कशी जातात? खासगी वाहन केलं जातं. इथे 1-2 जणांचे नंबर घेतलेले आहेत. मग जर जास्त मुलं असले तर खासगी वाहनातून घेऊन जातो. ठीक आहे, जातो. तू कुठली दीदी? तू? या दोघे मेचकरवाडीचे, हीच तू साकेरवाडीची. ती दीदी तुमची मैत्रीण होती ना कालची, आता ही घटना घडली ती, काय झालं तिला बाळा? सांग ना, बिंदास सांग ना बच्चा, सांग. कुष्ठरोग. अजून बिंदास बोला ना तुम्ही. आणि ह्या मॅडम रात्री राहतात का तुमच्या जवळ इथं? हे बा, तुमची आई बहीण म्हणूनच मी तुम्हाला प्रश्न विचारते बरोबर.
बिंदास सांगा तुम्ही, बिंदास राहता का हे मॅडम तुमच्यावर इथं? हा, कधी राहतात? अगं घाबरू नका, नाही ती दीदी किती छान उत्तर देते. मॅडम मुक्कामी नाही थांबत इथं? मुक्कामी थांबतात का मॅडम? सांगा दीदी, मुक्कामी थांबतात का इथं? नाही थांबत. आज का नाही बोलत तुम्ही? हा, का ग दीदी घाबरती का? तो तुमच्यासाठीच आली ना मी इथं. तू ओळखलं ना मला, मागच्या वेळेस आलते ना इथं, मग का नाही बोलत आहे तू? ती दीदी आजारी होती, तुम्हाला सांगितलं होतं का तिने? हा, मीच राहायचे तिच्या, हा, मीच राहायचे तिच्या बरोबर ना. आणि दवाखान्यात मग तिच्यावर कोण कोण जायचं तिकडं? मॅडम, दादा. हा, मॅडम जायच्या, दादा. दादा, ते मगाशी दादा आलते ते. हा हा. आणि रात्री जर काय तुम्हाला झालं तर मग कोण औषध देतं? हा, कोणीच नाही. आता मावशी आले. हा, मुलीच द्यायच्या? बापरे. तुम्हाला माहित आहे का कोणत्या औषध कशाची? हा, कोणत्या गोळ्या कसल्या माहित आहे का? कुठलं औषध द्यायचे बाळा तुम्ही आता? एकमेकीला कुठले द्यायचे सांगा बरं? कुठल्या याच्यावर मुलीच द्यायच्या? हा, म्हणजे तिला ते गोळ्यांचा साईड इफेक्ट जास्त झालेला आहे. तुमची मैत्रीण तुमच्या तुम्हाला वाईट वाटतं का नाही? हा, वाटतं ना वाईट? बस त्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे माझ्या. म्हणजे गोळ्यांचा साईड इफेक्ट जास्त झालेला आहे. म्हणजे प्रॉपर जी ट्रीटमेंट भेटायची होती ती भेटली नाही तिला त्या आजारावरची. आणि इथं PSCच्या डॉक्टरांनी हा, आणि त्याच्यात कावीळ झाली तिला. जेवण कसं आहे? तिथलंच आहे का मुंडेगावचं? हा, हा, तसंच येते. चपातीवर चपाती लटकलेले. हा, आणि सकाळी काय देतात तुम्हाला नाश्त्याला? हा, साबुदाण्याच्या खिचडीत. हा, ते आता याला असं शिवरात्रीला. बाकीचे काही मटण बिटन राहतं काही? हा, महिन्यातून एकदा. आणि शिकवतात कसं सर? हा, काय काय? मॅडम खेळायला सोडत नाही? अधीक्षिका मॅडम सांगितलं का सांगितलं तेवढं मोडायचे का असं म्हणतात. हा, सांगितलं खेळायला जायचंय का सांगितलं तेवढं मोडायचे का असं. हा हा. अजून काय बोलतात? अजून हा, जास्त येत नाही वरती त्या. वरती येत नाही जास्त तुमच्याकडं? फोनही नाही करून देते घरी. हा, घरी फोनही नाही करून देत. घरी का? काय काय? जबरदस्ती? कशावर नाही लेखी लिहायला ते छोटी छोटी गोष्टीवरून तरी लेखी लिहा. भावासोबत बोललं तरी सांगते शाळेतच बोलायचं. शाळेत तर बोलणं नाही द्यायचं. हा का? बाकी अजून? म्हणजे असं बाहेर सोडतेच नाही, नुसतं कोंडूनच्या आतमध्येच कोंडून ठेवतात का नुसतं? बाहेर सोडतेच नाही. नाश्ता झाला का जावरती, जेवण झालं का जावं. मग तुमचं खेळायचा तास असतं ना बाळा? खेळायला नाही सोडते. खेळायला नाही सोडत का? स्पर्धा असल्या का 4 नंतर. स्पर्धा असल्या तर 4 नंतर सोडता फक्त. ते पण स्पर्धेच्या वेळेस फक्त. आणि इतर वेळेस? सोडतच नाही डायरेक्ट मध्येच. आणि मग तुमचे आई वडील भाऊ कोणी भेटायला आले तेव्हा? तो फक्त खाली जायचं, बोलायचं फक्त लगेच वरती. अच्छा, हा. नाही तो प्रोटोकॉल आहे ते जाऊ दे. बाकी अजून मग मॅडम म्हणजे असं काय तुमच्याबरोबर गप्पा बिप्पा मारत नाही का? मग तुमच्या महिन्याला पिरियड्स येतात ते चौकशी करतात का त्या? हा, ते करतात. हा, त्यांच्याकडे तुम्ही जाता, त्या नाही चौकशी करत का? मॅडम विचारतात का? हा, काय रे बाळा? नाही का? दुसरं अजून सांग ना बाळा, घाबरू नको, बिंदास सांग. बघा मी कशी तुमच्याशी गप्पा मारते का नाही, तुमच्यासाठीच आले ना मी. हा, तुम्हाला काय हवं नको तेच विचारायला ना बाळा, मग सांगायचं, बिंदास सांगायचं. आम्हाला मॅडम नाही पाहिजे, आम्हाला दुसऱ्या मॅडम पाहिजे, आम्हाला हे मॅडम नाही पाहिजे.
ह्या मॅडम का? एकदा नाही तरी इथंच आहे ते हे शाळेला नाही तरी आहे लक्षही नाही देते आमच्याकडं आम्ही आजारी पडतो तर नाही लक्ष देत हा ती फक्त चॉकलेट आहे ते मॅडम एक दिवस माझी दात दुखत होती ना मी बघितलं आमची आहे ना माझी दात दुखत होती ती म्हणा का ब्रश करून चोपून घ्या आमची दोघीची दात दुखत तरी आम्हाला गोळी पण दिली त्याच माझी त्याने फरकही नाही पडत जास्त गोळी म्हणजे प्रत्येक आजारावर फक्त पॅरासिटामॉल देतात का? काही झालं आणून ठेवल्यात का? आणि तुम्ही आजारी पडले एकमेकीला तीच गोळी द्यायची? ते सांगते पॅरासिटामॉल झोपून घ्या बांगला झोपून घ्या त्या ईश्वरचं एवढं पोट काय दुखत होतं ना तर 2 वाट्यावरून प्या झोपून घ्या म्हणून अशी सांगते ताप आला ना त्याच्याकडे गेले ना ते सांगते माझ्या अंगाला हात लावून पण तुझं माझं सांगते अशा मॅडम बोलतो का? ते सांगते पाणी भरपूर प्यायचं पाणी प्यायसारखी पाणीच प्यायला काय काय खंब हा आम्हाला मॅडम दुसरी मॅडम पाहिजे आम्हाला नाही मॅडम पाहिजे ते आमच्याकडे लक्ष बी नाही देत आणि ते हे आपले मुख्याध्यापक बोलत नाही का मॅडमला? हे आता मग मुख्याध्यापक आले ते बघा ते बोलतात का? माहित नाही का? ही नको आहे का तुम्हाला मॅडम? दुसरी मॅडम पाहिजे असं बोलत जा ना बाळा मी कधीची विचारते तुमच्या अडचणी काय आहे तुमच्यासाठीच आलेली मी भीती वाटते छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडते का? आता ती लगेच हाजरी बिजरी तुम्ही गेला ना का लगेच आम्हाला सांग काय काय सांगलं ते सांग मला भीती वाटते म्हणून नाही तुला सांग ते असले का हा नंतर म्हणजे ती मुली दबावाखाली आहेत अशा हा ती बरेच करून द्या आम्हाला नाही ते मॅडम तू बोलते का थोडीशी तिथं बोलते का त्या दादासोबत? बरं नको बाळा दुसरं काय अडचण अजून तुमच्या बाळा त्या मॅडम विषयी सांग ना बाळा बिंदास सांग दुसरं अजून काय बोलतात ते मॅडम? आम्हाला असं खेळायला जाऊ वाटतं पण सोडते जायला वाटतं पण सोडतच नाही ते असं म्हणजे आठवड्यातून एकदा पण सोडवत नाही महिन्यातून पण नाही सोडत ते आमच्यासोबत गप्पा बी नाही मला तिकडे रूमवर बसून घेते हा का? गाडी आली ना जेवणाची रात्रीचे मी संध्याकाळी जेवणाला तीच गाडी जाते निघून जेवणाच्या गाडीत नाईटला पण नाही थांबत हाजरी पण नाही घेत कधी आम्हीच घेतो म्हणजे मुली घेतात 10वीच्या फोटो काढायची म्हणे दुसऱ्याला वाटतं का हाजरी काढायचे नाव पण नाही घ्यायचे कोणा हजारे फोटो काढायचे पाठवायचे निघून जायचे हा का? नाही फक्त बसायची फोटो काढायची एक मागून फक्त आणि मग फोटो काढायचे सरळ पाठवण्याची हाजरी नाही घ्यायची तशीच निघून जायची आधी मावशी नव्हत्या कोणीच नव्हती इथे संध्याकाळी मग कोणीच थांबत नव्हती ही मुलगी आजारी झाली तेव्हापासूनच मावशी इथे राहायला ही दीदी आता काल वारली ती तेव्हापासून मावशी ठेवली इथं कोणती मावशी? अधिकारी आलते ना कोण आलत? ते बघा एकदा हा प्रकल्प अधिकारी मॅडम त्या आलत्या त्या कधी आलत्या? हा ते 3 दिवस पाहिजे राहिलं ते माणूस आला होता तेव्हा फक्त मॅडम थांबले होते एकदा मग नंतर निघून गेल्या तेव्हा किती दिवस थांबल्या त्या पीओ मॅडम आल्या म्हणून त्या थांबल्या इथे का? 3 दिवस मग आम्ही थांबले लगेच गेली मग ती हा का? आधी थांबतच नाही मीटिंग मध्ये पण मुली काय सांगायला लागल्या ना ते सांगायची काहीच नाही मुलींची तक्रार नाही का? मुली लई बिहत हा मुली बिहत आहे तिथे दबावाने बेतात का? नुसती छोटी छोटी गोष्टीवरून अशी लेखी यायला सांगते कुठल्या याच्यावरून? वेण्या खाली घातल्या गुफण्या ना घातल्या तरी लेखी लिहायची मी खिडकीत होते म्हणजे अशी खिडकीत बसले होते नेमकी सांग काय ग खाली बघते मी सांग काहीच नाही सांग काय बघते ते सांग सांग काहीच नाही सांग नंतर मला लेखी लिहून दे काय बघ मुलगीचा छोटाच भाऊ होते आता ते सांगत सगळ्या रूमला लेखीला सांगितले भाऊ छोटा होता ह्या किती दिवसापासून तुमच्याकडे त्या मॅडम? कधी 2019 आणि 2019 पासून किती दिवस थांबल्या तिथं मुक्कामी तुमच्याजवळ? जास्त नाही पण थांबले थोडे दिवस थांबले असेल एवढ्या 2019 पासून महिना पण झाला नाही
थांबतच नाही म्हणजे आमचे डोळे ना आमच्या तिथं सांगते अननुसार यायचं ना तर ती सांगायची तुम्ही त्या अननुसार लाईन मारते काय काय त्या अननुसार लाईन मारते असं म्हणायचं का? तो कस काय येतोय अननसवाला मध्ये? माहित नाही त्या सरांनी विचारून आलेला आणि आम्ही तिथं खिडकीत राहायचो ना तर ते सांगायच्या का अननुसार लाईन मारते ते सगळ्या मुलींच्या पुढे नाव घेऊन उठायचं. अननसवाला आतमध्ये आलता विकायला? नाही तिथं खाली रोडवर ना खाली? हा तर तिथंच वरती आमच्या त्याला इंटरेस्ट नाही ना आतमध्ये यायला, पहिली गोष्ट. अजून रे बाळा काय? दीदी तू का नाही बोलत आहे? तुला काहीच अडचण नाही का? तुमचे डीबीटीचे पैसे भेटता का? वेळेवर भेटता का? जेवण तुमचं मुंडेगावचं तेच जेव्हा अजून खातच नाही तुम्ही ते जेवणाचं नाही का? ते 5-5 चपात्या खायला किती? 5 मॅडम त्या कच्च्या किती राहतात आम्हाला खात बी नाही तरी खाले पोट दुखतं तरी खायला लागते. जबरदस्ती का? हा टाकू नाही देत, काहीच जेवण टाकू नाही देत. आणि 5 चपाती कंप्लीट एकीने घ्यायची, कंपल्सरी खायची का ती? कोणत्या मुलीला? का बरं? तिने विण्या खाली घातल्या तिने 5 चपात्या खायच्या असे सांग म्हणजे तिने खाली घातल्या ना विण्या मग तिथं ती बसायची ते चपात्या खायला लागायची. आता 5वेच्या 3 का किती मुलं त्यांना सांगते त्यांना जेवण नाही ना तरी खायला लावते तेवढं पण खायचं तिथं बसायचं तिच्यासमोर. हा का? हा समोर बसून खायला आवडते. संध्याकाळी शाळा सुटल्यावर कपडे पोया बदलतेच कपडे घालायला लावते. सर सांगतात का कपडे काढा आणि तुमचा संध्याकाळचा युनिफॉर्म दुसरा आहे ना बाळा? मग तर ती हीच घालायला लावते जेवणापर्यंत हीच घालायला लावते. हा का? हा मुलांना तुमची अडचण काय रे? बोला. तुमचे अधीक्षक कसे आहेत? थांबा तुमच्याकडे येऊ द्या. अधीक्षक कोण आहे तुमचे? हा मोठ्याने बोल ना बाळा. कोण आहे? बांबरे. आणि थांबतात ते इथं मुक्कामी? हा आदर्शाला आणि एकलव्याला तेच आहेत ते थांबतात का इथं? तुमची काळजी घेतात? आजारी पडले दवाखान्यात नेतात? तेच नेतात का? ते दादाने आता मगाशी आलते ते आणि हे ते सर मोठ्याने बोल ना. दवाखान्यात जा. ते नाही आहेत का तुमच्या बरोबर? त्यांच्या का चार्ज आहे? हा हा मग आजारी पडलं फक्त ते दादा नेतात का? गोळ्या कोणत्या देतात तुम्हाला? समजा समजा आजार एकच गोळी मग वेगवेगळे दुसरं काय अडचण? मग ते खेळायला नेतात का तुम्हाला? तुम्हाला सोडतं फक्त मुलींना सोडतं? दुसरी अडचण काही तुम्हाला? जेवण कसं असतं? बाळा जेवण कसं असतं? आंधीच्या सारखंच का? जे अधीक्षक आणि अधीक्षिकांचा उपयोगच नाही इथं. फक्त पद आणि चार्ज घेतलेला आहे फक्त पद याच्यासाठी पैशासाठी बस. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉंग, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी,
काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.